नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पुन्हा एकदा पिरियोडिक पाठशाला आपल्या नवीन चॅनलवर आपल्या सगळ्यांचे मनापासून खूप खूप स्वागत आहे. आज आपण एक खूप महत्त्वाच्या मुद्द्यावर डिस्कशन करणार आहोत, चर्चा करणार आहोत की MS सेट जून 2025 ची तयारी करत असताना आपल्याकडे एक टार्गेट हवाला असा की आपल्याला नेमकी किती मार्क्स पाहिजे. जर आपण मागील 5 वर्षाचा जर कट ऑफ अनालिसिस बघितला तर नक्कीच आपल्याला एक आयडिया येऊन जाईल की आपल्याला MS सेट क्वालिफाय करण्यासाठी किती गुण हवे. त्याआधी आपण जर या चॅनलवर नवीन आहात तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा. और जे विद्यार्थी, जे बंधू भगिनी, जे मित्रपरिवार जे MS सेट एक्झामची तयारी करत आहात तिथपर्यंत या व्हिडिओच्या लिंकला पोहोचवा. ठीक आहे. सगळ्यात अगोदर एक्सपेक्टेड कट ऑफ आपण बघू त्याआधी तुम्हाला काही सांगू इच्छितो की जो हा कट ऑफ लावला जातो, ठीक आहे, हा दरवर्षी व्हॅरी करत असतो. यात थोडाफार बदल होत राहतो. हे कशावर डिपेंड असतं, कशावर आधारित असतं? हे डिपेंड असतं नंबर ऑफ स्टुडंट्सवर. जेवढे नंबर ऑफ स्टुडंट्स एक्झाम देतील तेवढा कट ऑफ वाढला जातो. ठीक आहे. कारण यांचं पासिंग क्रायटेरिया काय, इथं असं एक फिक्स कट ऑफ नाहीये का एवढे मार्क्स आल्यावर तुम्ही क्वालिफाय असणार नाही. ठीक आहे. यांचा पासिंग क्रायटेरिया काय की जेवढे नंबर ऑफ स्टुडंट्स एक्झाम देतील, जेवढे अपियर करतील त्यातले टॉप 6% हा क्वालिफाईड म्हणून कन्सिडर केला जातो. त्यानुसार हा कट ऑफ लावला जातो. आता दरवर्षी जे नंबर ऑफ स्टुडंट्स आहे ते व्हॅरी करत असतात, कधी कधी कमी कधी जास्त, लेकिन फारसा असं काय बदल आपल्याला बघायला भेटत नाही है ना. तो कट ऑफ तर थोडाफार या चेंज होतं, लेकिन आपण एक एक्सपेक्टेड कट ऑफ आपण एक मागील 5 वर्षानुसार आपण एक कन्सिडर करू और आपल्याला टार्गेट करायचं आहे की तेवढे मार्क्स आपल्याला कसेही करून आपल्याला ते कट ऑफ पर्यंत पोहोचायचं आहे. ठीक आहे. आपण जर बघितलं ही आपली लास्ट सेट एक्झाम आहे, महाराष्ट्र सेट एक्झाम 39 महाराष्ट्र सेट एक्झाम, जी आपली 7 एप्रिल 2024 ला झाली होती. वेगवेगळे सब्जेक्टचे इथं आपल्याला कट ऑफ पर्सेंटेज बघायला भेटतील. ठीक आहे. हे तुम्हाला ऑफिशियल वेबसाईटवर भेटून जाईल, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ कट ऑफ लिस्ट. ठीक आहे. आपण फक्त आता इथं केमिकल सायन्स जो आपला सब्जेक्ट आहे त्यावर चर्चा करणार आहोत. बाकीचे जे जर तुमचा दुसरा सब्जेक्ट असेल, ठीक आहे, तर तुम्ही ते PDF मध्ये बघू शकता. आपला MS सेट एक्झाम 300 मार्क्सचा असतो, बरोबर. त्यात पेपर फर्स्ट 100 मार्क्ससाठी आणि पेपर सेकंड 200 मार्क्ससाठी. तर टोटल जो आपला पेपर असतो 300 मार्क्ससाठी असतो. टोटल जो आपला पेपर असतो किती मार्काचा असतो, 300 मार्क्स. इथे पर्सेंटेज किती दिले, 52.67. ठीक आहे. म्हणजे इथं आपण जर बघितला ते आता इथे बघा किती होत आहेत आपले 300 मतलब इथं आपले 100% आहे. तर त्यानुसार आपण बघू शकतो का इथे किती होणार आहे, 150. ठीक आहे. इथं 154 155 च्या आसपास इथं आपण कट ऑफ बघू शकतो. 156 आपण ऑन अन ऍव्हरेज इथं कन्सिडर करू. इथं आपल्याला जो पर्सेंटेज आहे ना, हे किती आपल्याला बघायला भेटतंय 150. जो मार्क्स आहे आपला, मार्क्स मध्ये मी हे पर्सेंटेज मध्ये आहे, मी कन्वर्ट करत आहे मार्क्स मध्ये. ठीक आहे. एक अप्रॉक्सिमेट मार्क्स काढत आहे. इथं जे कट ऑफ आहे 156. ठीक आहे. काय करायचं आपल्याला, फक्त इंटू 3 करायचं. इंटू 3 केल्यावर आपल्याला जे पण मार्क्स आहे ते भेटून जाईल. ठीक आहे. सेम असं आपण जर नेक्स्ट 2023 ची MS सेट एक्झाम बघितली तर तिथं आपण बघू शकतो बघा, तिथं आपल्याला 153 ऑन एन ऍव्हरेज. ठीक आहे. कन्सिडर करतोय मी अप्रॉक्सिमेट. ठीक आहे. 0.67 आहे तर एक कन्सिडर करतो. 154 सॉरी, ऑड नंबर नाही आहे ना, 154. ठीक आहे. ऑड नंबर कधी येत नाही. ठीक आहे. इथेही आपला ऑड नंबर नाही आहे ना, 154 हा आपला पासिंग क्रायटेरिया, पासिंग मार्क्स होते आपले 26 मार्च 2023 ला जी एक्झाम झाली. इथे किती होते, 156. ठीक आहे. मी ओपन कॅटेगरीचं बोलतोय तर त्यानुसार आपण कॅटेगरीनुसार इथं बघू शकतो. इंटू काय करायचं, फक्त आपल्याला 3 करायचंय. आपण जर बघितलं 2021चा, ठीक आहे, 2021चा बघितला 52.67. 52.67. परत आपण जर बघितला
आपल्याला इथं बघा 158 एवढा बघायला भेटतो 158. इथंही तेवढाच आहे 152.67 म्हणजे हे पण 158च्या अराउंड होत आहे. ठीक आहे, इथं 154, इथं 158. ठीक आहे, 154 158. त्यानंतर आपण जर बघितला 2020चा जर आपण कट ऑफ बघितला, कट ऑफ अनालिसिस, तर इथंही आपण बघू शकतो 158. ठीक आहे, हे बघा. त्यानंतर आपण बघितला जून 2019, जून 2019 इथे किती आहे 54.67 इंटू 3 164. इथं थोडासा हाय गेलाय कट ऑफ आपला. ठीक आहे, हे सगळं कशावर डिपेंड आहे, नंबर ऑफ स्टुडंटवर. ठीक आहे, त्यातले टॉप 6% जे असतात, ज्यांना जास्त मार्क्स असतात, त्यानुसार हा कट ऑफ लावला जातो. तर इथं आपल्याला आलाय 164.164 हा आपला मार्क्स आहे. ती 5 वर्षाचा आपण बघू शकतो. तो जास्त करून आपल्याला कोणता कट ऑफ मार्क्स आपण बघत आहात 158 मार्क्स आहे ना, तर 154 158 परत 150 परत 160. तर आपण जर एक अंदाज काढला तर आपल्याला काय बघायला भेटतंय की आपल्याला किती मार्क्स आणायचे जनरल कॅटेगरीसाठी. जनरल कॅटेगरीसाठी आपल्याला टोटल 160 हा टार्गेट ठेवायला असा. हा एक सेफ स्कोर आहे, त्याच्यापेक्षा जास्तच मार्क्स असायला हवेत. लेकिन जर आपण 5 वर्षाचा जर आपण इथे अनालिसिस करत आहात तर 160 हा ऑन एन ॲव्हरेज. ठीक आहे, जनरल कॅटेगरीचा जर आपण 166 हा टार्गेट करायचा होता तो खूपच उत्तम आहे. तर आपल्याला 160 टार्गेट पाहिजे, 300 मार्क्स. ठीक आहे, 300 मार्क्सचा आपला हा पेपर असतो, त्याचा 160 मार्क्स आपल्याला आणायचे आहेत. आपण जर आता बघितले तर पेपर फर्स्ट आपल्याला 100 पैकी यातले आपल्याला कमीत कमी 60 मार्क्स तरी पाहायला पाहिजे. 60 किंवा आपण थोडेसे कमी करू. ठीक आहे, आपण एक ऑन एन ॲव्हरेज आपण जर बघितला तर आपल्याला 60 मार्क्स टोटल पेपर सेकंड. पेपर सेकंड साठी इथं 200 पैकी आपल्याला आरामशीर 100 मार्क्स सहजासहज आपण भेटू शकतो इथं, कारण हा सब्जेक्टिव असतो. ये सब्जेक्टिव पेपर रहता है, तो इसमें आसानी से आपको 200 में से 100 मार्क्स मिल जाएगा, है ना, और इसमें से 100 में से आपको 60 मार्क्स मिल जाएगा. ये बहुत आसान है. तो 200 पैकी आपल्याला 100 मार्क्स सहजासहजी भेटून जातील, कारण सब्जेक्टिव्ह आहे. एवढी तयारी आपली झाली असतात. और पेपर फास्ट एवढा फारसा काय अवघड नसतो. आपण जे स्कॉलरशिपची एक्झाम दिलेली असती 4 स्टँडर्डला देतो, 7ला, त्यानंतर आपण वेगवेगळे कॉम्पिटिटिव्ह एक्झाम, त्यासाठी आपण जनरल ऍप्टिट्यूड बघतोच. ठीक आहे, आणि जर तुम्हाला पेपर फर्स्ट साठी बुक पाहिजे ते ब्रिज मोहन दायमा एक पेपर फर्स्ट साठी चांगली बुक आहे, ते तुम्ही रेफर करू शकता. है ना, आणि सगळ्यात इम्पॉर्टंट सगळ्यात महत्वाची इथं निगेटिव्ह मार्किंग नसती. है ना, तर तुम्हाला 100 पैकी 60 मार्क्स आसानीचे म्हणजे सहजासहजी खूप तुम्हाला भेटून जातात. पेपर सेकंड सब्जेक्टिव्ह असतो, तर आपल्याला 160 मार्क्स हा टार्गेट असायला हवा. ठीक आहे, आय होप आपल्या सगळ्यांना जी पण इन्फॉर्मेशन ती कळली असेल का आपला जो मागील 5 वर्षाचा कट ऑफ आहे ते एक्सपेक्टेड कट ऑफ काय असणार आहे 160च्या अराउंड. ठीक आहे, +2 -2 होऊ शकते इथं. हा, जर तुम्ही या चॅनलवर नवीन आहात आणि चॅनलला सब्सक्राइब नसेल केला तो सगळ्यात अगोदर चैनल सब्सक्राइब करा. अगर आप इस चैनल के ऊपर नए हो, चैनल को सब्सक्राइब नहीं किया तो चैनल को सब्सक्राइब कीजिए और प्ले स्टोर से हमारा ऐप डाउनलोड कीजिए पीरियोडिक पाठशाला, जिसके अंदर आपको बहुत ज्यादा फ्री कंटेंट्स देखने मिलेगा, चाहे टेस्ट सीरीज हो, चाहे पीडीएफ हो, रेफरेंस बुक की पीडीएफ हो, क्वेश्चन पेपर हो, वीडियोस की लीक हो. ठीक है, ये सारी चीजें आपको प्ले स्टोर के ऊपर हमारा जो ऐप है पीरियोडिक पाठशाला उसके अंदर मिल जाएगा. ठीक है, और आप हमारा टेलीग्राम ग्रुप भी ज्वाइन कर सकते हैं. अपन टेलीग्राम ग्रुप ज्वाइन करू शकता. अरफाज सर केमिस्ट्री ये टेलीग्राम ग्रुप आहे हमारा. इसके ऊपर जो भी MS सेट की अपडेट आहे, याच्यावर जे पण आपले MS सेटचे अपडेट आहे ते आपल्याला इथं भेटून जातील. जे पण इम्पॉर्टंट एग्जाम नोटिफिकेशन, ऍडमिट कार्ड, स्ट्रैटेजी वीडियोस और इम्पॉर्टेंट नोट्स, असाइनमेंट. ठीक है, ये सारे यहाँ पर आपको मिल जाएंगे. अरफाज सर केमिस्ट्री जैसे आप टेलीग्राम के ऊपर सर्च करोगे
भी आपको मिल जाएगा। तो ऐसी इंपॉर्टेंट वीडियो के लिए ठीक है हमारे चैनल के साथ में जुड़े रहिए। मिलते हैं फिर हम नेक्स्ट सेशंस के अंदर। तब तक के लिए थैंक यू गाइस, थैंक यू सो मच फॉर वॉचिंग एंड हैप्पी लर्निंग, टेक केयर एवरीवन एंड सी यू अगेन।